नमस्कार। तर आज आपण बनवणार आहोत हॉटेलपेक्षाही भारी अशी पनीर कोफ्ता करी। हॉटेलमध्ये सगळ्यात मागवली जाणारी ही डिश आहे। तर आज ती आपण झटपट घरच्या घरी कशी बनवायची आणि मोजक्या साहित्यात होणारी एकदम रिच टेस्ट असणारी तर कशी बनवायची ते बघूया। तर त्यासाठी साहित्य घेतलं आहे किसलेलं पनीर, एक उकडलेला बटाटा तो पण किसून घेतला आहे, हिरवी मिरची, अद्रक लसूण पेस्ट, बारीक चिरलेला कांदा आणि एक चमचा भरून काजूचे तुकडे। तर सर्व साहित्य एकत्र करायचं। काजू नक्की टाका, टेस्ट अप्रतिम येते। आता छान सर्व साहित्य एकत्र झालं आहे। एकत्र झाल्यानंतर आता कोफ्त्यांना छान टेस्ट येण्यासाठी आपण त्याच्यात काही मसाल्यांचा ॲड करणार आहोत। तर प्रथम हळद, 1 चमचा धना पावडर टाकायची, 1 चमचा गरम मसाला टाकायचा, 1 चमचा कलरसाठी लाल तिखट टाकायचं, म्हणजे कोफ्त्यांना कलर पण छान येईल आणि टेस्ट येईल छान। चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आणि छानपैकी सर्व साहित्य एकजीव करून घ्यायचं। नक्की करून बघा, अगदी हॉटेलपेक्षाही भारी बनतात। आता इथे मी 2 चमचे बाइंडिंगसाठी मैद्याचा वापर करत आहे। काही जण बेसन पिठाचा पण वापर करतात, पण मैदा टाकल्याने टेस्ट हॉटेलसारखीच बनते, तर तुम्ही पण मैदाच टाका। इथे 2 चमचे मैदा पुरेसा आहे एवढ्या कोफ्त्यांसाठी। तर सर्व साहित्य जीव करून झाला आहे, तुम्ही बघू शकता छान जमल्या आहे आपला। आता छानपैकी याचे मीडियम साईजचे कोफ्ते बनवून घेऊया आपण। असे दाबून दाबून बनवायचे, म्हणजे तेलात टाकल्यावर फुटणार नाही। हे टिप तुम्ही नक्की लक्षात ठेवा। मीडियम साईजचेच बनवायचे, खूप मोठे पण नाही बनवायचे, नाही तर आतून ते कच्चे राहिले जातात। मीडियम साईजचेच करा छानपैकी। आता सर्व कोफ्ते आपले बनवून तयार झाले आहे। त्याला अजून क्रिस्पी बनवण्यासाठी इथे मी 3 चमचे कॉर्नफ्लॉवर पीठ घेतला आहे। या पिठामध्ये हे कोफ्ते छानपैकी सुके कोट करून घ्यायचे, म्हणजे तेलात टाकल्यावर क्रिस्पीपणा तर येणार आणि पनीर जरी असले तरी तेलात गेल्यावर फुटणार नाही। ही टिप तुम्ही नक्की लक्षात ठेवा। आता करी बनवण्यासाठी आपण पहिल्यांदा मसाला बनवून घेऊया। तर 1 मोठा चमचा तेल टाकला आहे कढईमध्ये। ते तेल छान गरम झालं का जिरं टाकायचं, आडवा चिरलेला कांदा टाकायचा। इथे मी 2 कांदे घेतले आहे, हे आडवे रफली चॉप करून घेतले आहे। आता सर्व मसाला भाजून घेऊया आपण छानपैकी। असा मसाला भाजून घेतला की करीची टेस्ट अतिउत्तम होते। ही टिप तुम्ही नक्की लक्षात ठेवा। कोणतीही ग्रेव्हीची भाजी करताना अशा मसाला भाजून घेत जा, म्हणजे तुमच्या ही करी टेस्टी बनते आणि झटपट होतात, जास्त परतावायला वेळ लागत नाही। आता 1 मोठा टोमॅटो रफली चॉप करून घेतला आहे, ते पण ह्या कांद्यामध्ये छानपैकी भाजून घेऊया। ही सर्व प्रोसेस हाय फ्लेमवरच करायची। आता छान भाजत आलं आहे, तर कांद्याचा उग्रपणा असतो तो टेस्ट बॅलन्स करण्यासाठी इथे मी 1 चमचा साखर टाकली आहे। आपली ग्रेव्हीची टेस्ट उत्तम होणार। आणि टोमॅटो विरघळण्यासाठी इथे चिमूटभर मिठाचा वापर केला आहे, म्हणजे टोमॅटो आपलं लवकर विरघळलं जाईल। तर आता छानपैकी भाजून घ्यायचं। ही सर्व प्रोसेस हाय फ्लेमवरच करायची। इथे मी 9-10 काजू, 2-3 बदाम घेतले आहे। काजू बदाम नक्की टाका, एकदम रिच टेस्ट येते याने। तर छानपैकी सर्व साहित्य भाजून घेऊया। अजून एक महत्त्वाचा इन्ग्रेडियंट टाकायचा आहे, हिरवी मिरची, लसूण, अद्रक याची पेस्ट केली आहे, ती पण टाकून घेऊया आणि सर्व मसाल्यात एकजीव भाजून घेऊया। मसाला छान भाजत आला का 1-2 मिनिटे छान भाजून द्यायचा। नंतर त्याच्यामध्ये अर्धा ग्लासभर पाणी टाकायचं आणि ही ग्रेव्ही मस्त 2-3 मिनिटे शिजून द्यायची, म्हणजे आपला मसाल्याची टेस्ट एकदम आपण हॉटेलमध्ये खातो ना तशी येते। तर आता चांगलेच शिजून देऊया। तोपर्यंत आपण तेल गरम करण्यासाठी ठेवूया। तेल गरम करण्यासाठी ठेवले आहे, तर कोफ्ते आपण बनवून तर घेतले आहे, फक्त तळायचे। तेल छान गरम झाले का कोफ्ते तळून घेऊ। तर आता मसाला तुम्ही बघू शकता संपूर्ण शिजला गेला आहे। तर गॅस बंद करूया आणि याला संपूर्ण थंड करून याचं वाटण बनवूया। तर तेल छान गरम झालं आहे, आता कोफ्ते तळून घेऊया। कोफ्ते तळताना एक टीप तुम्ही नक्की लक्षात ठेवा, कोफ्ते तळताना तेल कधीही थंड नको। जास्त थंड असले
तर कोफ्ते टाकल्यावर ते फुटतात आणि जास्त गरम पण नको, नाहीतर वरच्यावर लाल होतात, आतून कच्चेच राहिले जातात। मीडियम फ्लेमवर हे कोफ्ते तळायचे। तेल मीडियमच गरम पाहिजे, खूप गरम नको आहे। आणि मीडियम फ्लेमवर तळल्यामुळे आतपर्यंत हे कोफ्ते तळले जातात। काही काहींची तक्रार असते की कोफ्ते आतून कच्चे राहतात, तर ती तक्रार इथे कमी होईल, कारण की अशा पद्धतीने तुम्ही कोफ्ते तळले गेले पाहिजे। तर मीडियम फ्लेमवरच हे कोफ्ते छानपैकी गोल्डन ब्राऊन रंगाचे होईस तोपर्यंत तळून घ्यायचे। तर तुम्ही बघू शकता आपल्याला कोफ्त्यांचा कलर हा चेंज झालेला आहे। मीडियम फ्लेमवरच तळले आहे। आता फक्त एक 2 मिनिटासाठी फ्लेम हाय मीडियम करायची थोडीशी आणि तळून घ्यायची। बघू शकता एकसारखा कलर आला आहे आपल्या कोफ्त्यांना। आता आपण कोफ्ते काढून घेऊया। आता त्याच कढईमध्ये 2 मोठे चमचे तेल टाकलं आहे। तुम्ही इथे 1 चमचा तूप टाकलं तरी चालेल, टेस्ट अप्रतिम येते। तर मी फक्त तेलच वापरलं आहे। तर आता सर्व पेस्ट टाकून घेऊया। पेस्ट कढईला चिटकू नाही त्याच्यासाठी आपण याच्यात थोडंसं पाण्यात वापरणार आहोत। तर त्याच मसाल्याच्या भांड्यात थोडं पाणी टाकून ही ग्रेव्ही मस्त एकसारखी करून घ्या। तर आता तुम्ही बघू शकता ग्रेव्ही छान झाली आहे। तर आता आपण ही मसाले टाकून घेऊया। हळद, लाल तिखट, गरम मसाला, धना पावडर आणि सर्व मसाले छानपैकी एकजीव करून घेऊया। नक्की करून बघा, खूप छान बनते, अगदी हॉटेलपेक्षाही भारी होते आणि नो फेल रेसिपी आहे। तर चांगलं ही ग्रेव्ही शिजून द्यायची 1-2 मिनिटे। चॅनलवर प्रथम असाल, चॅनल अजून सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि शेजारचे बेल आयकॉन पण क्लिक करा, म्हणजे मी जेव्हा नवीन रेसिपी टाकेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात प्रथम तुम्हाला मिळेल। हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। आपल्या चॅनलवरती अशा छान छान रेसिपी टिप्स तुम्हाला बघायला भेटतील। तर मसाला 1-2 मिनिटासाठी छान भाजून घ्यायचा आणि परतून घ्यायचा, म्हणजे जेवढा मसाला आपला छान परतला जाईल तेवढे आपली पनीर करी ही खूप छान बनेल। तर 1-2 मिनिटे छान परतून घ्यायचा आणि याच्यात गरम पाण्याचा वापर करायचा। थंड पाण्याचा बिलकुल पण वापर करायचा नाही। गरम पाणी वापरल्यामुळे आपल्या करीची टेस्ट ही आहे तशीच टिकून राहते। तुम्ही कोणतीही भाजी करताना रश्श्याची गरम पाण्याचाच वापर करा। तर आता ग्रेव्ही छान शिजून झाली आहे। बारीकशी कोथिंबीर टाकूया, पाणी टाकूया, मीठ टाकूया। आता शेवटला मस्त कस्तुरी मेथीचा वापर करायचा, शेवटला टाकायची आणि हे पनीर बॉल्स टाकायचे। सर्व करायच्या आधी पनीर बॉल टाका, म्हणजे ते क्रिस्प आहे तसा राहतो। तर आता प्लेटिंग करून घेऊया। तर नक्की करून बघा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। आपल्या चॅनलवरती अशा छान छान रेसिपी टिप्स तुम्हाला बघायला भेटतील। भरपूर अशी कोथिंबीर टाकून सर्व करूया। बटर, रोटी, नान, चपाती कशासोबतही खाऊ शकता। तर पुन्हा भेटूया अशाच एका मस्त आणि चविष्ट रेसिपीसोबत। तोपर्यंत बाय बाय, थँक्यू।